आज सुमित्रा जानकीचं खूप कौतुक करत असते की जानकी तू एवढी चांगली कशी आहेस गं. मी खूप बोलले तुला, नको नको ते बोलले, घालून पाडून बोलले, पण तू या घराच्या भल्याचा विचार करणं कधी सोडलं नाही. या घरासाठी जे काही योग्य आहे तेच निर्णय तू नेहमी घेत असतेस. एवढं कसं गं जमतं तुला. जानकी म्हणत असते, बास नाही, किती माझं कौतुक. ती म्हणत असते, नाही बोलू दे मला. आजपर्यंत मी खूप काही बोलले तुला. नाना वारले, ते सगळ्या गोष्टी मला खूप वाईट वाटतंय. इकडे लगेच शर्वरी आणि राहुल एकमेकांसोबत बोलत असतात. तेव्हा शर्वरीने त्याला सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगितल्या आहेत. तिने विक्रांत आणि नानाला कसं मारलं आहे. पहिले विक्रांत इकडे इंडियामध्ये आला तेव्हा राहुल आणि शर्वरीने त्याला एका गोडाऊनमध्ये नेलं आणि त्याला जिवे मारलं. आणि तेव्हाच राहुलने विचारलं होतं की आता काय सांगशील लोकांना. ती म्हणाली होती की मी याला मागच्या अंगणात पुरेल आणि जेव्हा कुणी मला विचारेल की हे काय झालं तेव्हा मी सांगेल मला नाही माहिती. हा इंडियात आला तेच मला माहीत नव्हतं. मला आज कळतं आहे की विक्रांत इंडियामध्ये आला होता. आणि असं सांगेल की नानाला याने जीवे मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही तिथेच होते आणि मला नानाला वाचवणं खूप महत्त्वाचं होतं. मी नानाला वाचवायला गेले तेव्हा याने जसं नानाला चेंदून चेंदून मारलं तसंच मलाही मारण्याचा त्याचा प्लॅन होता. आणि मला त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी माझा चाकू त्याच्या डोक्याला लागला आणि म्हणून त्याचा मृत्यू झाला असं सांगेल मी. यामध्ये माझं काहीही चूक नव्हती, पण फक्त आणि फक्त माझ्या नानांना वाचवण्यासाठी मी हे सगळं केलं. राहुल म्हणतो, ग्रेट आहेस ग तू. आणि खरंच ही शर्वरी अति हुशार आहे. कुठे काय बोलायचं कुठे काही नाही, हिने आधीच प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं आणि अगदी तसंच्या तसं ती प्रेझेंट करते. नेहमीचं आहे तिचं. आणि तिने प्लॅन केल्या पद्धतीने कुणी आजूबाजूला नसताना तिने विक्रांतची डेड बॉडी मागच्या अंगणात आणली आणि राहुलच्या मदतीने ती त्यामध्ये पुरून टाकली. आणि जेव्हा तिचा वास यायला लागला तेव्हा जानकी, ऐश्वर्या यांनी ते बाहेर काढल्याच्या नंतर त्यांना कळलं की इथे विक्रांत मेलेला आहे. आणि हे सगळं शर्वरीने केलं असावं असं जानकीला जराही वाटत नव्हतं. पण ऐश्वर्याचा तिच्यावर पूर्ण संशय होता आणि ऐश्वर्याला माहीतच होतं की हे सगळं शर्वरीने केलं आहे. आणि आता जानकीला पण थोडासा संशय आल्यामुळे ज्या दिवशी विक्रांतचं इकडे यायचं विजा काढलेला होता त्याचं तिकीट जानकीला सापडल्यामुळे तेव्हा जानकीला थोडा संशय येतो. आणि आता अवंतिका, जानकी आणि ऐश्वर्या मिळून हिचा डाव उधळवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांची काहीतरी प्लॅनिंग झालेली आहे. नंतर शर्वरी आणि राहुल बाहेर आल्याच्या नंतर सुमित्रा तिची नजर काढते की माझ्या लेकीचं एकदाचं कल्याण झालं आणि राहुलसारखा जावाई असल्यावर आता मला कसलीही चिंता नाही आहे असं ती म्हणत असते. शर्वरी म्हणते, आई, राहुल माझ्या आयुष्यात आहे ना, तोपर्यंत आता माझा आनंद कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे तू काळजी करू नको. आता हे सत्यनारायणाच्या पूजेला बसलेले असतात. तेवढ्यातच ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका एकमेकींना खानाखुणा करत असतात. यांचं प्लॅटिंग पहिलंच झालेलं असतं. आता ऐश्वर्या डोकं दुखण्याचं नाटक करते, पण हे कुणालाही कळत नाही आहे सध्या. तेव्हा अवंतिका म्हणत असते, हो ऐश्वर्या, खूप डोकं दुखतंय का गं तुझं. अगं जाऊन आराम कर ना मग. जानकी पण म्हणत असते, ऐश्वर्या जा बरं बाई, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. ऐश्वर्या म्हणते, अगं वरती जायला मला जराही माझ्या अंगामध्ये त्राण नाही आहे. मी शर्वरी वंशाच्या रूममध्ये खाली झोपू का. शर्वरी वंशांना काही प्रॉब्लेम्स नसेल तर. आता राहुलला खूप टेन्शन आलेलं असतं, पण शर्वरीचा कुणालाही संशय येऊ नये यासाठी शर्वरी तिला हो म्हणते आणि म्हणते, जा गं, माझ्या रूममध्ये जाऊन आराम कर. आता यांच्या जीवात जीव येतो की ऐश्वर्याला हिने आत तरी जाऊ दिलं. आता ऐश्वर्या आतमध्ये जाऊन काही डॉक्युमेंट वगैरे चेक करत असते, पण आता शर्वरीला संशय येतो की ही ऐश्वर्या खरंच डोके दुखण्याचं नाटक करते की आपल्या रूममध्ये जाऊन हिला काही शोधाशोध करायची आहे हे बघण्यासाठी ती आता जात असते. तेव्हाच ऐश्वर्या आतमध्ये जाऊन तोपर्यंत कपाटातील डॉक्युमेंट काढून बघायला पण लागते आणि म्हणते, आता शर्वरी, मी तुला सोडणार नाही. आजपर्यंत तू खूप खेळ खेळलीस. आणि ऐश्वर्या पण शर्वरी पूजेतून उठून जात असते तेव्हा जानकी म्हणत असते, वंश कुठे चालला आहात तुम्ही. अहो, पूजा अर्धवट सोडून जात नसते. आता अवंतिकाचा पण चेहरा पडतो आणि तिला असं वाटतं ही ऐश्वर्याला पकडते की काय आता.
आणि आपला डाव जर फसला तर संपलं सगळं. नंतर जानकीच्या चेहऱ्यावरचं टेन्शन बघून शर्वरीला अधिकच उत्सुकता लागते की रूममध्ये जाण्याची. इकडे तोपर्यंत ऐश्वर्याचे डॉक्युमेंट काढून झालेले असतात. आता शर्वरी म्हणते, जानकी वहिनी तू मला का जाऊ देत नाहीये? जानकी म्हणत असते, वंश अहो तुम्ही नका ना जाऊ, आता पूजा अर्धवट सोडून जाऊ शकत नाही तुम्ही. आणि तरी पण शर्वरी तिला मागे टाकून जात असते. आता जानकी तिला आवाज देत असताना ऐश्वर्या तिचा आवाज ऐकते. सुमित्रा म्हणते, काय सुरू आहे तुमचं? अगं पूजा सोडून कुठे चालली शर्वरी तू? शर्वरी काही तिला सांगतच नसते. आणि सारंग पण विचार करत असतो की ऐश्वर्याचं डोके दुखत असेल तर मी जाऊ का? पण मग त्याला असं वाटतं की नको, ऐश्वर्याने बोलवलं नसेल तर कशाला जायचं. पण जानकी म्हणत असते, वंश तुम्ही नका ना जाऊ. पण ती जातच असते. ती काही जानकीचं ऐकतच नाही. ती समोर जाते. आता तर तिला संशय आणखी वाढला आहे. पण जानकी वंश असा आवाज देते आणि वंश तुमच्या रूममध्ये चाललात तुम्ही, असा आवाज ऐश्वर्याला जातो. तेव्हाच ऐश्वर्या सगळे काही डॉक्युमेंट वगैरे जागच्या जागी ठेवून देते आणि काहीही झालं नाही असा आव आणते आणि परत कॉटवर बसून राहते डोके दाबत. तेव्हा जानकीच्या जीवात जीव येतो की ऐश्वर्याने फायनली काहीही कळू दिलं नाही. आता शर्वरी इकडे तिकडे बघते तर सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असतात. तेव्हाच तिला असं वाटतं की नाही, ऐश्वर्या नाटक नाही करत आहे. तिचे खरं डोके दुखते म्हणून ती कॉटवर पडलेली आहे. आणि आता ऐश्वर्याला पण असं वाटतं, बरं झालं या शर्वरीच्या काही माहीत नाही झालं आणि तिला संशय पण नाही आला, नाहीतर हिने मला इथून हाकलवलं असतं मला काही माहीत व्हायच्या आधीच. आता तरी पण शर्वरीचा काही संशय कमी होत नाही आहे. तिला असं वाटतंय कपाट वगैरे उघडून बघू का? आणि ती म्हणते, अगं मी तुला गोळी देऊ का? ऐश्वर्या म्हणत असते, नाही ग, गोळी घेण्यासारखं एवढं काही नाही आहे, मी आराम केला ना बरं होऊन जाईल. ती म्हणत असते, अगं नाही नाही, माझ्या कपाटामध्ये गोळी आहे. आता हिला कपाट चेक करायचं असतं की ऐश्वर्याने खरंच कपाट वगैरे उघडून बघितलंय का नाही. तेव्हा ऐश्वर्याने व्यवस्थित लावून ठेवलेलं असतं. ऐश्वर्या पण तिच्यापेक्षा 2 पाऊले नेहमी पुढेच असते. आता तिने उघडल्यानंतर सगळ्या वस्तू जागच्या जागेवर असतात. त्यामुळे तिला असं वाटतं की आता यामध्ये पण हिने काही हात घातलेला नाही आहे. तेव्हा शर्वरीला श्वास सोडते आणि तिला असं वाटतं की बरं झालं, हिने कशाचंही काहीही हालचाल केलेली नाही. आणि खुश होऊन म्हणते, अगं ऐश्वर्या कर तू आता आराम. जानकी वहिनी मी जाते आता पूजा करायला, चल ना तू पण. आता जानकी पण तिच्यासोबत बाहेर जाते. इकडे ऐश्वर्या परत तिचे काही डॉक्युमेंट वगैरे चेक करायचे राहिले ते करून घेते. आता जानकी म्हणत असते, शर्वरी वंश पण तुम्हाला एवढा का संशय आला की ऐश्वर्या तुमच्या रूममध्ये आहे आणि काहीतरी करत असेल? तुम्ही अगदी पूजेतून घाईघाई उठून आला, काही आहे का? काही लपवलंय का आमच्यापासून? शर्वरी म्हणत असते, अगं नाही ग बहिणी, मला खरंच असं वाटलं की ऐश्वर्याचं खूप डोकं दुखत असेल तर तिला माझ्याकडची गोळी वगैरे देऊया आणि तिला लवकर बरं वाटेल आणि ती पण पूजेसाठी बाहेर येईल, यामुळेच मी गेले होते ग. आता इथेच त्यांनी हा भाग संपवला आहे. आता पुढील भागामध्ये ऐश्वर्या, जानकी आणि अवंतिका गप्पा मारत असतात. अवंतिका म्हणते, ऐश्वर्या मला तर एवढं टेन्शन आलं होतं, जानकी वहिनी तरी त्या शर्वरीच्या मागे मागे गेल्या. नंतर ऐश्वर्या म्हणते, अगं जानकी तुझा आवाज आल्या आल्याच मला कळलं की शर्वरी रूममध्ये येते. तू जर आवाज दिला नसताच तर बापरे, आज आपलं पितळ उघडं पडलं असतं आणि शर्वरी एक्सपोज व्हायच्या आधीच तिने स्वतःला निर्दोष सिद्ध करून घेतलं असतं. पण आता आपण थांबायचं नाही. आता तिच्या विरोधात पुरावे शोधायचे. आणि परत ते बाहेर गेलेले असतात. तेव्हा राहुल आणि शर्वरी यायच्या आत ऐश्वर्या परत तिच्या रूममध्ये शोधाशोध करत असते. तेव्हा विक्रांतचा मोबाईल सापडतो आणि त्यामध्ये काही मॅसेज वगैरे सगळं गोष्टी सापडतात. इकडे अण्णांना विक्रांतने त्या दिवशी मॅसेज केला होता की शर्वरी मला आणि तुम्हाला सगळ्यांनाच फसवतीये, त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि हाच